अकोला शहरात निवडणुकीची प्रचाराची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे मतदान करा, मात्र राजकारणाची चर्चा करू नका, असा एका टी सेंटरवर लिहिलाय। आपण या ठिकाणी बघू शकता, राजकारण विषयी बोलू नका, वाद घालू नका किंवा गोंधळ घालू नका, मात्र मतदान करा, मतदान हा आपला हक्क आहे, असं या ठिकाणी पोस्टर लावलाय। आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत या टीचे व्यवसाय चालक आहेत। काय नाव आहे तुमचं, नेमकं कशाबाबत? माझं सर गोपाल श्रीकृष्ण शर्मा. काहीच तुझा हे यासाठी लावलेलं आहे की माझ्या इथं प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते लोक येतात आणि गोष्टी गोष्टीत कसं वाद उफाडत कुठं वरती काही समजत नाही चहा पिण्यावर, म्हणून त्या उद्देशाने मी लावलं किंवा फक्त राजकारणाविषयी बोलू नका, मतदान करा, मतदान हा आपला हक्क आहे. दरम्यान आता राजकारण विषयी तर बोलणारच आहात, काय म्हणत? नाही, राजकारणाविषयी बोला पण वाद करू नका मधला. बोलण्याहून वाद होतात ना, वाद करू नका हा माझा उद्देश आहे. निवडणुका कारण सुरू कसं आहेत, आहे की राजकीय लोक असे म्हणतात की आमचे बा की वैचारिक मतभेद आहेत, वैयक्तिक मतभेद नाहीत. मग आपण कशाला वैयक्तिक मतभेद करायचे? सामान्य माणसाने, सामान्य माणसाचं काम काय आहे? मतदान करणं. नेमका असा काही प्रकार घडला का तुमच्या टीम? प्रकार कालच एक गृहस्थ आले होते, वयस्कर माणूस होते, तर त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही उवाच्य शब्दात बोलले, अमित शहा बद्दल बोलले. तर त्याच्या मी समजून सांगितलं की त्यांच्याबद्दल बोलू नका, काय किती झालं ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना पाठवून दिलं होतं, त्यामुळे बॅनर लावला. त्यामुळे बॅनर लावलेला आहे. दरम्यान कोणी काही येऊन बोलून जाते. दरम्यान एकीकडे राजकारणाविषयी ठिकठिकाणी चर्चा होत असताना या अकोला शहरातील मधू टी सेंटरच्या बाजूलाच एक टी शर्माजी चहा सेंटर आहे आणि या ठिकाणी त्यांनी राजकारणाविषयी बोलू नका, मात्र मतदान करा, असं अकोलेकरांना म्हटलं आहे आणि लोकशाही बळकट करा, असंही त्यांनी म्हटलं आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।